हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा 36 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा ब्लाऊज पीस आणि अस्तर मी घेतलेला आहे आणि आता बघा ब्लाऊज पीसला एका साईडला ठेवून दिलेलं। आता त्याच्यानंतर आपल्याला बघा अस्तर आहे ते व्यवस्थित या पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। आता बघा बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे आणि जी ओपन बाजू आहे तर ती तिकडच्या साईडला आहे बघा। आता या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे। ब्लाऊजची कटिंग करताना नेहमी बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची असते अस्तरची। आता बघा इथं खालच्या साईडला कापड आहे ते व्यवस्थित दिसते, त्यासाठी मी खडूने मार्किंग नाही केली। आता डायरेक्ट आपल्याला बघा इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर पाठीमागचा पार्ट आपण सर्वात पहिले इथं कटिंग करतोय। तर 14 इंच मला ब्लाऊजची उंची पाहिजे, तर त्यासाठी आपण इथं 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 15 इंच टोटल इथं मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे। आता इथं बघा शोल्डरचं माप घेतलेलं आहे 5.5 इंच, तर ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे शोल्डर बरोबर आहे की नाही ते, आणि तिथं सुद्धा उंचीचं माप टाकून घेतलंय मी। आता सरळ लाईन आखून घ्यायची आपल्याला या पद्धतीने, तर बघू शकता इथं। त्याच्यानंतर बघा आपल्याला आता इथं 5.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे, तर तुम्ही इथं 5.5 इंच मुंडासुद्धा घेऊ शकता, पण इथं बघा मी 6 इंच घेतलेला आहे। आता मुंडासुद्धा व्यवस्थित चेक करायचा आहे। शोल्डर आपण वरती 5.5 इंच घेतलं, तर जिथं मुंड्या मोजलेला आहे तिथंसुद्धा आपल्याला 5.5 इंच मोजायचं आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। आता 36 साईजचा हा ब्लाऊज आहे, तर चौथा भाग आपला इथं 9 इंच घेतलेला आहे बघा मी। त्याच्यानंतर पुढे इथं 1.5 इंच मार्जिन घेते। तुम्हाला मार्जिन जास्त हवी असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा इथं घेऊ शकता। आता इथं बघा मी 1.5 इंच मार्जिन घेतलेले आहे। आता लाईन आखून घेऊया व्यवस्थित असं। तर पहा या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे। तर छातीची घडी बघा आपण 9 इंच आणि 1.5 इंच मार्जिन टोटल आपलं इथं 10.5 इंच झालेलं आहे। तर खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंच इथं मी घेतलेलं आहे आणि या पद्धतीने दोघं पॉईंट जोडून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर बघा मुंडा मोजायचा आहे आपल्याला, मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मुंड्याचा आकार इथं बघा पाठीमागचा मुंडा आहे, तर तो 1.5 इंचावरती इथं घेतलेला आहे मी। आता तुम्हाला परफेक्ट इथं आकार जमत नसेल तर तुम्ही बघा जेवढा मुंडा घेतला असेल त्याचे सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि तिघं पॉईंट जोडत आपल्याला बघा जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, म्हणजे काय होईल तुमचा मुंडा परफेक्ट जमेल। आता बघा पाठीमागचा पार्ट आहे तो आपण इथं आखून घेतलेला आहे। आता कटिंग करून घेऊया। तर हा जो पार्ट आहे तर तो ठेवून आपण पुढच्या भागाची सुद्धा कटिंग करणार आहोत। आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल, डायरेक्ट कापडावरती कटिंग करायला तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्ही जसं मी इथं माप सांगते तर तसं तुम्ही इथं पेपरावरती सुद्धा इथं कटिंग करून प्रॅक्टिस करू शकता। तर आता बघा पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालेला आहे। आता हा पार्ट आहे तो ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर त्याआधी बघा 1/2 इंच एक्स्ट्राचं इथं मी कापड सोडते, कारण आपले पुढे हुक राहणार आहे ब्लाऊजचे, त्यासाठी। आता अस्तरला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। तर पहा मी कसं ठेवलेलं आहे। तर या साईडला ओपन बाजू आहे आणि या साईडला बंद बाजू आहे। आता इथं बघा आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तर तो पाठीमागच्या पार्टपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो। तर इथं बघा 1 इंचावरती मी मार्किंग करून घेतली आणि आपण पुढचा जो पार्ट आहे तर तो 15 इंच घेतलेला होता बघा। तर इथं बघा पाठीमागच्या भागापेक्षा आपला पुढचा जो पार्ट आहे तर तो 1 इंच वाढणार आहे, म्हणजे 16 इंच टोटल ब्लाऊजची इथं पुढच्या भागाची उंची राहणार आहे। आता इथं बघा जसं आपण इथं पाठीमागचा पार्ट कटिंग केलेला आहे तसा इथं ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपण पुढच्या भागामध्ये फक्त 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवतो आहे, तर हे लक्षात ठेवायचं। या पद्धतीने बघा मी खालच्या साईडला 1 इंच वाढवलेला आहे आणि या पद्धतीने आपण इथं लाईन आखून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा हा पाठीमागचा मुंड्याचा आकार दिसतोय तुम्हाला, तर तिथे आपल्याला पुढच्या भागाचा म्हणजे पुढचा जो मुंडा आहे आपला तर तो इथे आखायचा आहे। तर त्यासाठी इथं बघा व्यवस्थितपणे असं मार्किंग करून घेते, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल। आता बघा आपल्याला मुंडा आपण इथं 6 इंच घेतलेला होता, तर इथं आखून घेऊया पहिले। इकडनं सुद्धा व्यवस्थित चेक करून घेऊया 5.5 ती लाईन आखलेली आहे तिथून मोजते मी। आता इथं बघा व्यवस्थित आपण आखून घेतलं। आता पट्टीने आपण इथं बघा मुंडा आहे तो जोडून घेऊया। तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे
आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता पुढचा जो मुंडा आहे तो आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आणि या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. आणि पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला क्रॉसची मार्किंग केलेली आहे मी. तर इथं बघू शकता आता आपण पुढचा जो गळा आहे तो काढणार आहोत. तर गळा रुंदी इथं 2.5 इंच घ्यायची आहे. पाठीमागच्या भागाचे सुद्धा पुढचा गळा इथं मी 6.5 इंच घेतलेला आहे. खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर पहा इथं पुढचा जो गळा आहे तर तो तुम्ही आवडीनुसार इथं घेऊ शकता. तर इथं बघा मी सिंपल असा आपला गोल गळा आहे तर तो घेते या पद्धतीने बघा. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पानगळा किंवा चौकोनी गळा, बसेरा गळा या पद्धतीने घेऊ शकता. तर इथं सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे. आता शोल्डरपासून खाली या पद्धतीने आपल्याला पट्टी ठेवायची आहे बघा. आणि उभा जो टक्स आहे तर तो 11 इंचावरती मी घेतलेला आहे. ब्लाऊजची जेवढी उंची असते त्याच्यानुसार हा टक्स घ्यायचा असतो. तर आता इथं बघा 4.25 इंच आडवा टक्स आहे त्याची मार्किंग केलेली आहे. 4 इंच घ्यायचं आणि अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचं आहे. तर 2 ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण सरळ अशी लाईन आखून घेऊया. तर पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा जिथं आपण 4.25 इंचाची लाईन आखलेली आहे तर तिथं आपल्याला बघा 2.5 इंच घ्यायचं आहे आडवी मार्किंग. तर तिथून वरती 2 इंच घ्यायचं आहे. जर तुम्हाला पफ वगैरे व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही वरतीसुद्धा इथं 2.5 इंच घेऊ शकता. आता फिटिंगच्या साईडला सुद्धा 2.5 इंच घेतलेला आहे आणि मुंड्याच्या ठिकाणी 1 इंच घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपण दोघं पॉईंट आहे ते जोडून घेऊया. तर पहा इथं या पद्धतीने लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर बघा आपल्याला जो प्रिन्सेसचा शेप आहे तर तो कसा द्यायचा बघा. तर सिंपल असा आपण जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून या पद्धतीने जसं तुम्हाला व्यवस्थित देता येईल तसं तुम्ही कापड फिरून घ्यायचा आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे. आणि नवीन शिकत असाल तर सेम तुम्ही हे पॅटर्न जर तुम्ही दाखवते आहे डायरेक्ट कापडावरती तर ते तुम्ही इथं कागदावरती काढून घ्या म्हणजे प्रॅक्टिस होईल तुमची. आता बघा इथं पाठीमागच्या पार्टची उंची होती तर ती आणि पुढच्या भागाची उंची सारखी यावी यासाठी मी या पद्धतीने इथं आखून घेतलेला आहे. तर फक्त पुढचा पार्ट जो आहे तर तो जोडायला आपल्याला एक्स्ट्राचा लागतो तर त्यासाठी मी इथं वाढवून घेतलेला आहे. आता एवढा पार्ट आपला इथं कटिंग होणार आहे तर त्यासाठी आपण फिटिंगच्या साईडला एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेली आहे म्हणजे पफ आपल्या ब्लाऊजला एकदम परफेक्ट येतो. तर या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ लवकरच पाहायला भेटेल. तर आता बघा जसं मार्किंग केलेली आहे तसंच इथं आपण कटिंग करून घेऊया. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता इथं बघा पाठीमागचं आणि पुढच्या भागाची उंची सारखी यावी यासाठी आपण इथं सरळ कटिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे तिरकस असं इथं कट करून घ्यायचं आहे. आता पफ आपण इथं वाढवलेला होता तर तो एक्स्ट्राचा आहे तर तो इथे कट करून घेऊया आपण. म्हणजे तेवढं आपण जोडताना ब्लाऊजला पफ आहे व्यवस्थित येतो. तर पहा इथं या पद्धतीने आता गळ्याचा शेप आहे तो सुद्धा इथं मी कट करून घेते. तर पहा किती सोपी पद्धत आहे ब्लाऊज कटिंगची. तर बघू शकता पुढच्या भागाची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता आपला जेवढा कापड जो उरलेला आहे अस्तरचा त्याच्यात आपण इथं बाहीची कटिंग करणार आहोत. तर बाहीची कटिंग ही बघा बाही लांबी 3.5 इंच आहे. तर त्यासाठी इथं या कापडामध्ये बाही इथं आपली कटिंग होणार आहे. तर 4 पदरी घडी घालायची आहे अस्तरची. आता इथं बघा आपण छातीची घडी इथं 10.5 इंच घेतलेली होती म्हणजे 9 इंच आणि प्लस आपण 1.5 इंच मार्जिन घेतली. तर बाहीची घडी 1 इंच मायनस करून घ्यायची आहे म्हणजे बाहीची घडी आपली किती येईल 9.5 इंच येणार आहे. तर पहा इथं 9.5 इंच बाहीची घडी. आता 3.5 इंच बाही लांबी प्लस आपण 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर 4.5 इंच बाही लांबी घेतलेली आहे. दोघं साईडला मोजून घेतलं. त्याच्यानंतर या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर पहा आता इथं बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. या पद्धतीने 2.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर आतल्या साईडला आपल्याला 2 इंचवरती मार्किंग करायची आहे. तर हे एवढं आपलं फिटिंगमध्ये जातं त्यासाठी ते 2 इंच सर्व साईजसाठी आहे. आता तिरकस लाईन आखून घ्यायची जसं मी इथं दाखवते आहे. आता आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे बघा इथं.
तर 2-2 इंचाचे इथे 3 पॉईंट घ्यायचे आहे. साईज जर लहान असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. पहिला जो पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच आणि पुढचे जे 2 पॉईंट आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे. आता सिंपल असा आपल्याला आकार द्यायचा आहे बघा बाहीचा. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही पेपरवरती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला आकार आहे तो बाहीचा परफेक्ट येईल. तर पहा इथं दोघं आकार मी इथं देऊन दिलेले आहे मुंड्याचे. खालच्या साईडला आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर 6.5 इंच दंडघेर आहे आणि इथं 2 इंच मार्जिन घेते मी. तर टोटल असं या पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता बाहीची कटिंग करताना बघा, सर्वात पहिले वरचा जो आकार आहे तर तो इथं सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने मी सरळ कटिंग करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा मी ते कटिंग करत असते. तर त्यासाठी आता बाही ओपन करून पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. तर पहा इथं बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे आपली. आता सर्व पाठ ठेवून आपण ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत. तर इथं बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे, तर तो व्यवस्थित ठेवायचा. तर इथे बघा बाहीसाठी काठ दिलेले आहेत. तर सर्वात पहिले आपण बाही कटिंग करून घेऊया. तर पहा इथं बाहीलासुद्धा जॉईंट द्यावं लागणार आहे. तर जेवढे काठ आहे तेवढे मी इथं कटिंग करून घेतले. आता ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि ही जी पट्टी दिलेली आहे तर ती पाठीमागच्या भागासाठी आहे. तर तिथं पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे. आणि इथं बघा या पद्धतीने अर्धा इंच किंवा पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथं बघा पाठीमागचा पार्टसुद्धा कटिंग करून घेतला. आता इथं साईड पार्ट आहे तो व्यवस्थित इथं ठेवून घेऊया आपण. तर हा सिंपल असा ब्लाऊज आहे डेली यूजसाठी. तर डिझाईन वगैरे काय बनवायची नाही, तर त्यासाठी मी जसं आहे तसं इथं कटिंग करून घेते. तर साईड पार्टसुद्धा आपण कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर बघा इथं प्रिन्सेसची कटोरी आहे ती व्यवस्थित ठेवून घेऊया आणि तीसुद्धा कटिंग करून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.